नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना 23 नोव्हेंबर 2025 च्या टीईटी पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत। पण या पेपरसाठी माझ्यामध्ये असलेलं नॉलेजचा आपल्याला फायदा व्हावा, जेणेकरून इंग्लिश या विषयामध्ये किमान 15 ते 20 मार्कांपर्यंत आपल्याला पोहोचता यावं, मनाचं दडपण थोडंसं हलकं करता यावं, यासाठी माझ्या शिक्षक बांधवांसाठी छोटासा प्रयत्न। माझा अल्पपरिचय असा, मी JS पाटील, टीईटी पेपर 1 व 2 पात्र, सीटीईटी पेपर 1 व 2 पात्र, TIT टेट 2022 मध्ये 127 गुण घेऊन आज छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतोय। तर बघूयात आज इंग्लिश ग्रामर रिव्हिजन या टॉपिक मध्ये टेन्स, एकूण 12 टेन्स या संदर्भात मी तुम्हाला अल्पसं मार्गदर्शन करणार आहे। आपण जरूर या व्हिडिओचा नक्कीच आपल्या पेपरसाठी फायदा होईल अशी अपेक्षा बाळगूयात आणि आपण देखील याप्रमाणे रिव्हिजन करूयात। कारण इंग्लिश म्हटलं की आपल्याला खूप भीती वाटते आता, आणि हा पेपर फक्त शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी नाहीये, तर 1 सप्टेंबर 2025 च्या GR नुसार शिक्षकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे आणि काही आशावादी आणि पॉझिटिव्ह असणाऱ्या शिक्षकांनी फॉर्म भरलेला आहे, कारण तो भरावाच लागणार होता। आणि म्हणून या सर्व शिक्षकांसाठी इंग्लिश ग्रामर थोडंसं सोपं जावं यासाठी हा छोटासा प्रयत्न। तर बघूया, टेन्स मध्ये आपण 12 टेन्सचा अभ्यास करतो आणि हे 12 टेन्स मध्ये कोणतं वाक्य कोणत्या टेन्सचं हे कसं ओळखायचं, त्याच्या संदर्भामध्ये एकूण 12 सूत्र असतात। तर ती 12 सूत्र कशी, तर त्या संदर्भामध्ये बघा, आता सुरुवातीला सिंपल टेन्स एकूण 3 आहेत, कंटिन्युअस टेन्स एकूण 3, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस 3 असे एकूण 12 टेन्स आहेत। तर ते शॉर्टकट आपण कसे सूत्राच्या स्वरूपात समजून घ्यायचे ते बघूयात। सिंपल साठी मी फक्त यस वापरणार, सिंपल प्रेझेंट टेन्स। तर यासाठी लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, म्हणजे कर्ता आणि क्रियापदाचं पहिलं रूप असेल तर त्यावेळेला सिंपल प्रेझेंट टेन्स असतो। आणि या सिंपल प्रेझेंटच्या टेन्स मध्ये जर ही, शी, इट अथवा एखाद्या व्यक्तीचं नाव, मुलाचं नाव, मुलीचं नाव असेल तर त्यांच्या सोबत क्रियापदाला यस किंवा ईएस लागतो, हे पण लक्षात ठेवायचं। हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्सच्या संदर्भामध्ये। सिंपल पास्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट। या ठिकाणी सिंपल पास्ट कसा ओळखायचा, तर कर्त्यानंतर क्रियापदाचा दुसरा फॉर्म आला असेल तर समजून जायचं हे वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्सचे आहे। त्यानंतर सिंपल फ्युचर टेन्स, सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट। फ्युचरचं वाक्य ओळखताना एक शॉर्टकट लक्षात ठेवायचं, शॉल विल आला की ते फ्युचरचंच वाक्य असतं, पण जर सब्जेक्ट प्लस शॉल विलच्या नंतर जर V1 आला तर ते वाक्य असतं सिंपल फ्युचर टेन्स। बघा, सिंपल टेन्स ओळखणं किती सोपं आहे। सिंपल प्रेझेंट असेल तर V1 येतो, सिंपल पास्ट असेल तर V2 येतो आणि सिंपल फ्युचर असेल तर शॉल विल प्लस V1 येतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं। चला पुढचा टेन्स आहे कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। आता बरेचदा कंटिन्युअस टेन्सला प्रोग्रेसिव्ह टेन्स असा शब्द देखील वापरला जातो आणि कंटिन्युअस टेन्स, आता प्रेझेंट कंटिन्युअसचं सूत्र बघू, स्ट्रक्चर बघू, सब्जेक्ट प्लस एम ऑब्लिक इज ऑब्लिक आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट। V4 म्हणजे काय, तर क्रियापदाला ING असलेलं रूप। मग प्रेझेंट कंटिन्युअस कसा ओळखायचा, तर एम जर आलं आणि त्यानंतर क्रियापदाला जर ING लागलेला असेल तर तो असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। त्यानंतर बघू पास्ट कंटिन्युअस टेन्स, याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट। जर का वॉज वेअर आला असेल आणि त्यानंतर क्रियापदाला ING लागलेला असेल तर ते वाक्य असतं पास्ट कंटिन्युअस टेन्स। त्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स, यामध्ये सब्जेक्ट प्लस शॉल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट। बघा, शॉल विल आला म्हणजे फ्युचर असतो, पण जर का बी आलेला असेल प्लस V4 असेल तर ते वाक्य असतं फ्युचर कंटिन्युअस टेन्सचे। अशा प्रकारे हे 6 टेन्स समजून घेऊयात। पुन्हा सब्जेक्ट V1 असेल तर सिंपल प्रेझेंट टेन्स,
सब्जेक्ट V2 असेल तर सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर मध्ये शॉल विल प्लस V1 असेल तर तो सिंपल फ्युचर असेल. प्रेझेंट कंटिन्युअस कसा ओळखायचा? बरं, कंटिन्युअस टेन्सचा कॉमन फॉर्म्युला असतो की ज्याच्यामध्ये V4 आलेला असेल, पण केव्हा? V4 तर अजून एका काळामध्ये सुद्धा V4 येणार आहे, पण ॲमिजार, वाज वेअर, शॉल विल अशा ऑक्झिलरी व्हर्ब नंतर जर V4 आलेला असेल आणि त्यानंतर ऑब्जेक्ट आलेला असेल तर ते वाक्य असतं कंटिन्युअस टेन्सचं. जसं की प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये ॲमिजार प्लस V4, पास्ट कंटिन्युअस मध्ये वाज वेअर प्लस V4 आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये शॉल विल प्लस बी प्लस V4. असे एकूण हे 6 काळ आहेत. आता त्यानंतर बघू परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसं ओळखणार? तर बघा, आता हॅवेची रूप परफेक्ट टेन्स मध्ये असतात. म्हणजे उदाहरणार्थ हे सूत्र त्याचं सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. परफेक्ट टेन्स ओळखण्याचं शॉर्ट फॉर्म असा आहे की जर क्रियापदाचे तिसरे रूप असेल तर तो परफेक्ट टेन्स असतो, पण हॅवेज नंतर जर V3 आला म्हणजे तिसरा फॉर्म आला तर ते वाक्य असतं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. त्याच्यानंतर बघू पास्ट परफेक्ट टेन्स. यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस शॅल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. बघा मित्रांनो, माझ्या शिक्षक बंधूंनो, जर परफेक्ट टेन्स ओळखायचा असेल तर वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट ओळखण्यासाठी हॅव हॅज प्लस V3 आलेला असेल तो प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट कसा ओळखायचा? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट असेल तर तो असतो पास्ट परफेक्ट टेन्स. आणि त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्स कसा ओळखायचा? तर सब्जेक्ट प्लस शॉल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. तर बघा, अशा प्रकारे सिंपल टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि परफेक्ट टेन्स हे झाले 9. आता शेवटचे 3 प्रकार आहेत बघा. त्याच्यानंतर आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघू 10वा काळ. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. शॉर्ट फॉर्म समजून घ्या, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बरं, इथे प्रेझेंट परफेक्ट आला असेल तर हॅव हॅज प्लस V3 येतो. मग प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सूत्र बघू. सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर बघू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सूत्र बघा, सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस शॉल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. बघा, शेवटचा काळ कसा लक्षात ठेवायचा? ज्या काळामध्ये बीन प्लस V4 आलेला असेल ते वाक्य असतं परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं. मग ओळखणं शिकू. बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस कसा ओळखायचा? प्रेझेंट परफेक्ट तुम्हाला माहिती आता शिकले आपण, हॅव हॅज V3 असेल तर प्रेझेंट परफेक्ट असतो. मग हॅव हॅज असेल तर प्रेझेंट आहे, पण कोणता? पण त्याच्यामध्ये जर का बीन आणि V4 आलेला असेल तर तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो. त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स कसा ओळखणार? पास्ट परफेक्ट तुम्ही हॅड प्लस V3 शिकलेत, त्याच्यानुसार पास्ट परफेक्ट कंटिन्युअस कसा ओळखायचा? हॅड प्लस बीन प्लस V4 आलेला असेल तर ते वाक्य असतं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा ओळखायचा? तर सब्जेक्ट प्लस शॉल हॅव ऑब्लिक विल हॅव प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे तुम्ही फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओळखू शकता. आता हे सूत्र सगळे लक्षात, जे नव्याने अभ्यास करत असतील तर त्यांना थोडस जड जाईल. ज्यांनी थोडाफार अभ्यास केलेला असेल त्यांच्यासाठी रिव्हिजन स्वरूपामध्ये हे सूत्र आहेत, पण तरी सुद्धा देखील अजून एक वेळा लक्षात घ्या. जर सिंपल टेन्स ओळखण्यासाठी फॉर्म्युला काय? प्रेझेंट ओळखायचा असेल तर S प्लस V1
पास्ट ओळखायचा असेल तर एस प्लस V2 आणि फ्युचर ओळखायचा असेल तर शॉल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. हा सिंपल टेन्स. म्हणजे कसं बघा, तर सिंपल टेन्स मध्ये प्रेझेंट साठी फक्त V1 प्लस ऑब्जेक्ट आला पाहिजे, पास्ट मध्ये V2 प्लस ऑब्जेक्ट आला पाहिजे आणि फ्युचर मी कायमस्वरूपी म्हणजे लक्षात ठेवायचं, फ्युचर जर ओळखायचा असेल तर त्याची शॉल विल ही रूप आलीच पाहिजे आणि शॉल विल नंतर जर V1 आला तर फ्युचर टेन्स. मग आता चारही एका सोप्या भाषेत कसे ओळखायचे बघा. आता प्रेझेंटचे चार प्रकार कसे ओळखूयात, तर समजा सिंपल प्रेझेंट ओळखायचं आहे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट कंटिन्युअस ओळखायचं आहे, सब्जेक्ट प्लस एमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट ओळखायचं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ओळखायचं आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. अशी सूत्र आपण एका कागदावर व्यवस्थित लिहून घ्यायची, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्याला त्याचे चार टप्पे पाडता येतील आणि लक्षात राहण्यासाठी सोपा आणि सहज होईल. म्हणजे खूप याला मार्क आहेत, हा एकच टॉपिकच्या मागे लागायचा असं नाही, पण एक किंवा दोन मार्क जरी आला तर एक मार्कामुळे बऱ्याचदा अपयश येऊ शकतं. 82 मार्क पडलेत, अपयश येणार कॅटेगरी मधून असाल आणि ओपन साठी तर 90 मार्कांची पासिंग आहे. ओझं घेऊ नका, पण काहीच करून न जाण्यापेक्षा थोडंफार ऐकून जरी गेले आणि त्यातला जर एखादी योगायोगाने प्रश्न आला तर मला खात्री आहे त्यात तुम्हाला सुद्धा समाधान वाटेल आणि मला सुद्धा समाधान वाटेल की यस, आपण आपल्याच बांधवांसाठी काहीतरी छोटासा प्रयत्न केला. अजून एक लक्षात घेऊया, बऱ्याच वेळा निगेटिव्ह वाक्य देखील सिंपल टेन्सचं येऊ शकतं आणि त्यामुळे काय लक्षात ठेवायचं, सिंपल प्रेझेंटचे निगेटिव्ह वाक्य जर आलेलं असेल आणि ते काळ ओळखामध्ये आलं असेल तर बघा, या सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह वाक्य करताना डू आणि डज वापरतात. म्हणजे एक एक्झाम्पल घेऊ आपण, आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. पण एखाद्या वेळेस असं जर आलं आय डोंट प्ले क्रिकेट, मग हे काळ कोणता, तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं सिंपल प्रेझेंटच्या वाक्यामध्ये डू किंवा डज ला नॉट लावलेला असतो आणि ते वाक्य देखील सिंपल प्रेझेंटचे असते. सिंपल पास्ट मध्ये मात्र डिडंट निगेटिव्ह वाक्य असेल, समजून घेऊ. आता हेच वाक्य बघा, आय प्ले क्रिकेट. आता इथे वाक्य सिंपल पास्टचं असेल की आय प्लेड क्रिकेट, तर अशा वेळेला आय डिडंट प्ले क्रिकेट असं जर वाक्य असेल तर ते वाक्य देखील सिंपल पास्टचं असतं. का, तर जरी प्ले आलेला असेल तर त्याचा जो ईडी फॉर्म असतो तो डीड मुळे बाहेर काढलेला असतो आणि ते वाक्य देखील आपल्याला सिंपल पास्टचं आहे असं ओळखता येतं. सिंपल फ्युचर मध्ये टेन्शन नाही, शॉल विल ला नॉट लागलेला असेल क्रियापद, म्हणजे आय शांट प्ले क्रिकेट असं वाक्य असेल तर तुम्ही ओळखू शकता शॉल विल आल्यानंतर आपल्याला फ्युचर टेन्सचे वाक्य आहे असं ओळखता येतं. तर बघा माझ्या शिक्षक बांधवांनो, कोणताच विषय कठीण नसतो आणि कोणताच विषय सोपा नसतो. फक्त आपण आपल्या मनाची समजूत करून घेतली की हा विषय कठीण, हा विषय सोपा. नक्की एखाद्या विषयाचा जर आवडीने अभ्यास केला तर प्रत्येक विषय सोपा आणि सहज असतो असं मला वाटतं. म्हणून इंग्लिश ग्रामरच्या संदर्भामध्ये आज तुम्हाला या टेन्सच्या स्वरूपामध्ये मी हे जे सगळं मार्गदर्शन केलं, हे 12 टेन्स आणि ते 12 टेन्सचे सूत्र काय आहेत त्यानुसार जर तुम्ही घरी वही पेन घेऊन याची सूत्रांची प्रॅक्टिस थोडी अर्धा तास 1 तास जर केली तर निश्चितपणे म्हणजे वाक्यामध्ये असेल किंवा वाक्य ओळखणे असेल, पण इंग्लिश ग्रामरच्या संदर्भामध्ये टीईटीच्या पेपरमध्ये नक्कीच आपल्याला या टॉपिकचा फायदा होईल असं मला वाटतं. उद्या पुन्हा एक नवीन टॉपिक घेऊन येऊ आणि जर आज तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं नाही, पण शैक्षणिक घडामोडी असतील किंवा शिक्षणा संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची माहिती असेल, स्कॉलरशिप असेल, टीईटी असेल, टेट असेल अथवा मुलांच्या हितासाठी जे जे आवश्यक असेल ते या सर्व चॅनलच्या माध्यमातून दिलं जात आहे. आणि हो, आपल्याला आवडलं असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.